फ्री. हो. तर आत्ता जोपर्यंत इन्स्टा, FB, यूट्यूबचे अकाउंट्स ओपनिंग फ्री आहेत, कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत, तोपर्यंत अकाउंट क्रिएट करून घ्या. कारण आता 2026चं बजेट आपण सगळ्यांनीच बघितलं आहे आणि त्यांचाही फोकस जो आहे तो डिजिटल क्रिएटर्सकडे खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यांनी एज्युकेशनमध्ये पण हे सगळं ॲड ऑन करायचं ठरवलेलं आहे. तर हो, जोपर्यंत अकाउंट फ्री आहेत तोपर्यंत करून घ्या. उद्या कदाचित जाऊन जास्त पब्लिक येते म्हणून तुम्हाला बँकसारखं अकाउंट ओपनिंग चार्जेस पण द्यावे लागतील. तर ॲटलीस्ट अकाउंट ओपन करा. कारण मी माझा एक्सपिरियन्स सांगते. मी पण 4-5 वर्षापासून ट्राय करते की आज करेन उद्या करेन, की कॅमेरा नाही फेस ऑन करू शकत किंवा लोक काय बोलतील, खूप विचार केला. पण एंड ऑफ द डे लोक काय बोलतील याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे किंवा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि प्लस आता इन्स्टा झालं, FB झालं, यूट्यूब झालं, सगळेजण पेआउट्स पण देत आहेत. तर इट नन ऑफ वेस्ट ऑफ टाईम तर अजिबातच नाही आहे. कारण तुम्ही जे क्रिएट करताय, तुम्ही जो वेळ देताय त्याचा ते तुम्हाला पेआउट्स देत आहेत. तर ऑब्व्हियसली काही लोकांना हाऊस म्हणून पण करतायत. तर एक अर्निंग प्लॅटफॉर्म पण आहेत. तर हे जे अकाउंट्स आहेत ते ॲटलीस्ट तुम्ही क्रिएट करून ठेवा. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी लोकं आहेत आपली, इव्हन जी यंग किड्स आहेत ते पण वळतायत आता. तर उद्या जाऊन कदाचित याचे चार्जेस मे बी असू शकतात. म्हणून लवकरात लवकर तुम्ही पण अकाउंट क्रिएट करा. ॲटलीस्ट 1-2 व्हिडिओ टाकत चला. म्हणजे मी माझ्या याच्यावरून सांगते की मी जस्ट स्टार्ट केलं आहे डिसेंबर 25मध्ये आणि ठीक आहे. म्हणजे आय एम हॅपी बिकॉज माझ्या पोस्टला ॲटलीस्ट 500, 700, 800 किंवा नाही पण येत कधी व्ह्यूज 9-10 असे पण येतात. बट आय एम हॅपी कारण मी ॲटलीस्ट स्टार्ट केलं, मी कॅमेरा फेस करते आणि मला 4 माणसामध्ये बोलण्याचा कॉन्फिडन्स पण येत चालले. तर म्हणून मी सगळ्यांना एक जस्ट रिक्वेस्ट पण करते की करा तुम्ही पण. आणि प्रत्येकाला असं नाही की प्रत्येकाला डान्स आला पाहिजे. तुमच्यामध्ये काही ना काही कौशल्य असतं. जसं की मला ऑब्व्हियसली डान्स नाही करता येत पण मी बोलू शकते व्यवस्थित. त्याच्यामुळे मी माझं वर्बल कम्युनिकेशनवर जास्त फोकस करते आणि मी जस्ट नॉर्मली बोलून आणि स्पीच वगैरे देऊन आणि तसंच मी व्हिडिओ बनवते. तर तुम्ही तुमच्या म्हणजे आजूबाजूला खूप सारे कंटेंट असतात तर तुम्ही त्याच्यावर फोकस करू शकता किंवा जस्ट बघा. म्हणजे जसं तुम्हाला जमेल तसं आपण करू शकतो. कारण एकदा करत गेलं की तुम्हाला सुचत जातो आपोआप आणि नाही सुचलं की थोडंसं ब्रेक घ्यायचं. ठीक आहे, काहीतरी न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं नेहमी चांगलं असतं. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.